लाईव्ह 24 तास. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संकल्प माध्यमिक विद्यालय, इंदुमती जाधव विद्यालय आणि प्रेरणा बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शांती उद्यान लगतच्या मैदानावर भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या योग शिबिराला माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी RJ चौगुले आणि विस्तार अधिकारी DA पाटील यांनी उपस्थिती लावली. मात्र त्यांनी केवळ भेट न देता विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत प्रत्यक्ष योगासनांमध्ये सहभाग घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून योगाबद्दलचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. अधिकारी वर्ग स्वतः विद्यार्थ्यांसोबत मैदानात उतरले होते. योग शिक्षक पिंटू नाईक यांनी योगाचं शास्त्रीय महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग आणि निरोगी जीवनासाठी योगाचं योगदान याबाबत मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, ताडासन आणि विविध योगासनं करण्यात आली. संकल्प माध्यमिक विद्यालय, इंदुमती जाधव विद्यालय आणि प्रेरणा बालक मंदिर येथे मागील काही महिन्यांपासून नियमित योग प्रशिक्षण शिबिरं सुरू आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रता, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होत असल्याचं शिक्षकांनी सांगितलं. यावेळी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेत निरोगी व व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश दिला. उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रकाश सुतार, PY पाटील, मुख्याध्यापिका सृष्टी माने तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपशिक्षण अधिकारी RJ चौगुले आणि विस्तार अधिकारी DA पाटील यांच्या स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांना योग ही केवळ कृती नसून निरोगी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हा संदेश प्रत्यक्ष अनुभवातून मिळाला. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा सुंदर समन्वय साधणारा जीवन मार्ग आहे. अशा उपक्रमांमधून निरोगी, सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडवण्याचं कार्य शाळांकडून सातत्याने केलं जात आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी आदित्य सुतार. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी.